Krishna Hare Hare Ram Krishna Hare
सुखाने आकर बापर कुमार देवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा हे हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण 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 हरे 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 राम कृष्ण हरे जय राम जय राम जय राम जय राम गोकुळीच्या सुखा गोकुळीचा सुखा गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा अंत पार नाही लेखा नाही लेखा अंतपार नाही लेखा अंतपार नाही लेखा अंतपार नाही लेखा गोकुळीच्या सुखा गोकुळीचा सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीचा सुखा अंत पार नाही लेखा अंत पार नाही लेखा अंतपार नाही लेखा अंतपार नाही लेखा अंतपार नाही लेखा अंतपार नाही लेखा बालकृष्ण बालकृष्ण नागरी बालकृष्ण नागरी अनंतला नरनारी अनंतला नरनारी अनंतला नरनारी गुडिया तोरणे करती कथा गाती गाणी करती कथा गाती गाणी करती कथा गाती गाने करती कथा गाती गाने करती कथा गाती गाने बालकृष्ण नागरी बालकृष्ण नागरी अनंतल्या नरनारी अनंतल्या नरनारी अनंतल्या नरनारी अनंतल्या नरनारी अनंतल्या नरनारी अनंतल्या नरनारी तुका म्हणे छंदे आत्मा मने चंदे तुका म्हणे छंदे आत्मा मने चंदे मन होईले गोविंदे होईले गोविंदे गोविंदे मन मोहिले गोविंदे मन मोहिले गोविंदे मोहिले गोविंदे बालकृष्ण नंदाघरी बालकृष्ण नागरी कृष्ण नंदाघरी बालकृष्ण नागरी अनंतल्या नरनारी अनंतल्या नरनारी अनंतल्या नरनारी अनंतल्या नरनारी अनंतल्या नरनारी अनंतल्या गोकुळीचा सुखा गोकुळीचा सुखा गोकुळीचा सुखा गोकुळीचा सुखा गोकुळीचा सुखा गोकुळीचा सुखा
गोकुळीचा चोखा गोकुळीचा चोखा गोकुळीचा चोखा गोकुळीचा सुखा गोकुळीचा सुखा गोकुळीचा सुखा
हरी विठ्ठल विठ्ठल हरि जय जय हरि जय 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 हरि जय जय हरि जय 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 हरि जय 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 हरि जय 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 हरि जय जय हरि जय 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 हरि जय 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 हरि जय 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 हरि जय 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 विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल विठाला 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 अशी झाली आहे. वाजणारे पण दणकटे. नाही, सगळ्याच दृष्टीनं आपण आणि म्हणणारेही त्याच्यापेक्षा दणकटे. हा म्हणजे उंची पण म्हणजे ही तर देवाची आहे, ही देवाने दिलेली आहे, पण गायनाची उंची ज्याला म्हणता, काय असतं, आवाज असणं आणि आपल्या आवाजाला देवाची कृपा असणं याच्यात अंतर आहे. लक्षात घ्या. आवाज बऱ्याच जणांचा मधुर असतो, पण ठराविक जणांच्या आवाजावरच देवाची कृपा असते, असे रोहिदास महाराज आहे. मी मात्र फार छोटा आहे. हे दोघांच्या मध्ये मी सापडलोय आज. ना महाराजांना बघितलं आणि आमचे दगू भाऊ, राम भाऊ, अरे बापरे, रोहिदास महाराज आले. आनंद वाटला. मी एक वाक्य पुढे जाऊन बोलतो. तुम्हा आम्हाला आनंद वाटेल यात नवल नाही.
हरिबाबांची इच्छा होती की त्यांनी यावं, म्हणून ते इथं आले. कारण या जगतातलं पान जर भगवंताच्या सत्तेने हालत असेल तर या धर्ममंडपात येणं ही कोणाची सत्ता आहे? ही त्यांची सत्ता आहे, लक्षात घ्या. ही त्यांची सत्ता आहे. कारण मी गेल्या अनेक वर्षापासून इथं येतो आहे. महाराज कधी आले नाही, पण आता आले म्हणजे त्यांनी बोलवलं म्हणून महाराज इथं आले. विठ्ठल गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. गुढिया तोरणे करीती कथा गाती गाणे. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. तुका म्हणे छंदे येणे वेधिले गोविंदे. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. विठ्ठल महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पाण्डुरङ्गा करो प्रथमा नमः. पाण्डुरङ्गा करो प्रथमा नमः. पाण्डुरङ्गा करो प्रथमा नमः. दुसरे चरण संता दिया. दुसरे चरण संता दिया. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा असून तुकाराम महाराज प्रस्तुत अभंगातून आम्हाला भगवंताचा अवतार ज्या ठिकाणी झाला किंबहुना भगवंतानी ज्या ठिकाणी अवतार घेतला त्या गोकुळाचं वर्णन प्रस्तुत अभंगात तुकाराम महाराज आपल्याला करून दाखवतात. विठ्ठल अभंगाचं चिंतन करण्यापूर्वी सेवेचा परिहार देणं कर्तव्य आहे. तो परिहार देतो आणि मग अभंगाच्या चिंतनाकडे प्रवृत्त होतो. परिहारापूर्वी या ठिकाणी रक्तदानाचं आयोजन केलेलं आहे. ते मला त्यांनी पाठवलं. या सप्ताह कमिटीने रक्तदानाचं आयोजन केलेलं आहे आणि रक्तदान करणं हा फार मोठा दानातला एक प्रकार आहे. मुळात दान हीच संकल्पना फार व्यापक आहे. मग ते ज्ञानदान असेल, ते अन्नदान असेल, ते रक्तदान असेल, दान ही संकल्पनाच मुळात व्यापक आहे. काहींचं नाव असतं दाते, पण ते देत कधीच नसतात, ते घेतेच असतात. दान ही संकल्पना फार व्यापक आहे. म्हणून रक्तदान हे मनुष्यानं केलं पाहिजे आणि रक्तदान केल्यानंतर आपल्या शरीरात पुन्हा नवीन चांगलं रक्त तयार होत असतं, लक्षात घ्या. म्हणून ते दान केलं पाहिजे. आणि सध्या जगतामध्ये महाराष्ट्रामध्ये त्यांनी दिलंय मोजमाप की फक्त 20 दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा आहे. 20 दिवस त्यांच्या अभ्यासानुसार, हा आपला अभ्यास नाही, हा त्यांचा अभ्यास. म्हणून त्या सेवेचा प्रत्येकाने लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त योगदान द्यावं ही सप्ताह कमिटीतर्फे सर्वांना विनंती.
चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह संत हरिबाबांच्या कृपेनं या ठिकाणी संपन्न होतो आहे. सालावादप्रमाणे उत्तरोत्तर या सप्ताहाची उंची मात्र फार वाढत आहे. ही फार आनंदाची गोष्ट आहे. आनंदाची सगळ्या दृष्टीनं फार मोठी गोष्ट आहे. एखाद्या धार्मिक कार्याची उंची वाढत जाणं हा आपल्या हिंदू धर्माच्या दृष्टीनं फार गौरवास्पद गोष्ट आहे, लक्षात घ्या. कारण सध्या हिंदू धर्म टिकवणं ही काळाची फार मोठी गरज आहे. आणि हिंदू धर्म टिकवायचा असेल तर वारकरी संप्रदायाची कास धरल्याशिवाय हिंदू धर्म टिकणं अशक्य आहे. विठ्ठल म्हणून एका उंचीवर हा सप्ताह येतो आहे. ही फार आनंदाची गोष्ट आहे. संपूर्ण ग्रामस्थांचे या कार्याला सहकार्य आहे. पण या सप्ताहाची उंची जशी वाढते आहे तसं या सप्ताहामध्ये असणारा सात्विकपणा मात्र कमी होता कामा नये. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. उंची जरूर वाढावी, पण उंची वाढत असताना आपण आपलं जे स्वरूप आहे त्या स्वरूपापासून बाजूला जाता कामा नये. तर ती उंची टिकते आणि शाश्वत रूपानं नित्य नूतन रूपानं टिकून राहते. विठ्ठल सप्ताहात भव्यता यावी, सप्ताहामध्ये दिव्यता यावी, हे जसं आहे तसंच सप्ताहामध्ये सात्विकता सुद्धा यावी, ही सुद्धा गोष्ट तितकीच महत्त्वाची आहे. आणि ही सात्विकता केव्हा येते? जेव्हा सप्ताहातली प्रत्येक सेवा करणारं व्यक्तिमत्व हे त्याच्या जीवनातला बहुतांश कालावधी परमार्थ सेवेत घालवून इथं उभं राहतं ना, तेव्हा त्याला सात्विकता येते. लक्षात घ्या. ही सात्विक फुकट येत नाही. लक्षात घ्या. कोणतीही गोष्ट असेल, आज रोहिदास महाराजांना ऐकण्याकरता वारकरी असतो. मग महाराज कधी गायन म्हणतील, कधी चाल म्हणतील, हे फुकट आहे का हो? आधी महाराजांनी बरीच वर्ष घासली आणि मग हा त्यांच्या आवाजात गोडवा निर्माण झाला. लक्षात घ्या. तपे बिना दैवत दिद्या बिन प्रात गुजे नहीं हरि मुखे ती गोडवा येण्याकरता, ती अचूकता येण्याकरता काल उभे राहिले आणि आज लगेच ती अचूकता आली असं होत नाही. लक्षात घ्या. कोणत्याही गोष्टीचं फल प्राप्त होण्याकरता माणसाला थांबावं लागतं. तेवढा वेळ त्या गोष्टीला द्यावा लागतो, तर त्या गोष्टीचं साध्य, त्या गोष्टीचं फल जीवनामध्ये प्राप्त होत असतं. हे फुकट नाही. म्हणून सप्ताहामध्ये भव्यता यावी, दिव्यता यावी, पण त्या भव्यतेबरोबर, त्या दिव्यतेबरोबर सात्विकताही टिकून राहणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. लक्षात घ्या. आणि ती सात्विकता टिकवण्याचं काम हे संपूर्ण ग्रामस्थांचं आहे. लक्षात घ्या. हे सप्ताह कमिटीचं काम नाही. प्रत्येकाचं हे आद्य कर्तव्य आहे. लक्षात घ्या. आणि काय असतं, लोकांना कीर्तन आवडेल असा कीर्तनकार बोलण्यापेक्षा अशाचं कीर्तन ठेवावं का ते कीर्तन ठेवल्यानंतर हरिबाबांना आनंद वाटेल. आपल्याला काय हो, आपल्याला एक रील पाहिला का आपल्याला वाटतं बास ज्ञानोबानंतर हाच. एका रील मध्ये बास माणसाचं मन परिवर्तित होतं, बदलून जातं. एका रील मध्ये, एका सेकंदाच्या 30 सेकंदाचा रील, 60 सेकंदाचा तो रील असतो. त्या रील मध्ये माणूस म्हणतो बास, माळ घालल तर याच्याच हातून. काय ज्ञानोबा ज्ञानेश्वर महाराज कुठे गेले, तुकाराम महाराज कुठे गेले, अरे काय चाललंय काय. म्हणून सात्विकता टिकून राहिली पाहिजे. लक्षात घ्या. सात्विकता टिकणं फार महत्वाचं आहे. आणि लक्षात घ्या, कोण काय घेतो, किती घेतो याच्यापेक्षा त्याच्या 2 तासातून आपण काय घेतो हे फार महत्वाचं आहे. लक्षात घ्या. आपण काय घेतो हे फार महत्वाचं आहे. अहो, एखाद्या महात्म्याच्या मुखातून निघालेला एक शब्द सुद्धा मनुष्याच्या जीवनाचं कल्याण करून जातो. विठ्ठल विठ्ठल तुकाराम महाराज फार बोलत नाही. तुकाराम महाराज मोजकं बोलतात, पण जे बोलतात ना
त्या बोलण्यातल्या प्रत्येक शब्दातून जीवनाचं कल्याण होत असतं, लक्षात घ्या. फार बोलत नाही संत महात्मे. मला एकाने विचारलं, महाराज लवकरात लवकर मुक्त व्हायचं, काहीतरी उपाय सांगा, एखादा अभंग सांगा, म्हणजे मी तो अभंग पाठ करेल आणि मुक्त होईल. म्हटलं बाबा रे, महाराजांचा अभंग मुक्त करेल यात नवल नाही, महाराजांनी दिलेला अनुस्वार सुद्धा मनुष्याच्या जीवनाचं कल्याण करणार आहे. नुसता अनुस्वार. संतांचे फार शब्द विचारात घेऊ नका. काय असतं, आम्ही नेहमी उदाहरण सांगतो, व्यवहारामध्ये काही गोष्टी अशा असतात की खारीक असते, खारीक, त्या खारकेचं बाहेरचं खावं लागतं आणि आतलं टाकावं लागतं. खारकेचं बाहेरचं खावं लागतं आणि आतलं टाकावं लागतं. खजूर असते, भुईमुगाची शेंग, भुईमुगाच्या शेंगेचं बाहेरचं खावं लागतं आणि आतलं, भुईमुगाच्या शेंगेचं आतलं खावं लागतं, बाहेरचं टाकावं लागतं. बरोबर. काही पदार्थ असे असतात की ते बाहेरचं टाकावं लागतं, आतलं खावं लागतं. काही पदार्थांमधलं आतलं टाकावं लागतं, बाहेरचं खावं लागतं. पण मला सांगा, तुमच्या हातावर जर पेढा ठेवला तर आतलं खाल का बाहेरचं? पेढा ठेवायचाच उशीर का लगेच स्वाहा? काही नाही. म्हणजे काय, मी का दृष्टांत दिला, संत वाङ्मय हे त्या पेढ्यासारखं आहे. विठ्ठल तुका म्हणे तैसा सज्जना पासोनी पाहता उगुण मिळेची ना, पाहता उगुण मिळेची ना. तुका म्हणे प्रमाणाची अचूकता आहे ना, ही कोणामुळे आली माहिती का? महाराज ज्यांच्या संगतीत राहिले ना, ते रीलवाले कीर्तनकार नव्हते. लक्षात घ्या. ही अचूकता येण्याकरताना ज्यानं काही गुरुचरणाजवळ बसून काही अध्ययन केलेलं आहे ना, त्याला जे वजन येतं ना महाराज, ते वजन घरी राहून येत नाही. लक्षात घ्या. कॅसेट ऐकून, युट्यूबचे कीर्तन ऐकून ते वजन येत नाही. त्याच्याकरता 12 वर्ष भांडीच घासावी लागतात. 12 वर्ष भांडी घासावी लागतात. आणि खरं सांगू का, ती भांडी घासणं म्हणजे आपलं अंतःकरण निर्मळ करणे. लक्षात घ्या. ती अंतःकरण निर्माण आणि जोपर्यंत अंतःकरण विशुद्ध होत नाही ना, तोपर्यंत अंतःकरणातून निघालेला कोणताही शब्द समोरच्याचं अंतःकरण परिवर्तित करू शकत नाही. विठ्ठल म्हणून या दिव्यतेबरोबर सात्विकता टिकून राहावी का, जेणेकरून हरिबाबांचे आशीर्वाद आपल्या सर्वांवरती राहतील, एवढी एक सद्भावना व्यक्त करतो. आणि माझ्याकडे जी सेवा आलेली आहे ती परंपरेने आलेली सेवा आहे. लक्षात घ्या. जसा हरिबाबांचा अधिकार तसाच भागवत महाराजांचा अधिकार. ज्यांनी संजीवन समाधी घेतली, संजीवन समाधी म्हणजे सामान्य गोष्ट नाही, आपलं महाराज ध्यान लागत नाही. आणि ज्यांनी संजीवन समाधी घेतली त्या कुळात, अशा पवित्र कुळामध्ये माझा जन्म आहे. आणि त्या परंपरेच्या पुण्याईमुळं, त्या परंपरेचा एक पाईक, एक सेवक म्हणून घेण्याचं जे सद्भाग्य माझ्या पदरामध्ये पडलेलं आहे, त्याच्या जोरावर खरं म्हणजे मी इथं उभा आहे. बाकी माझं काही पुण्य नाही. आणि असं सांगतात पूर्वीचे लोक की हरिबाबा भागवत महाराजांच्या यात्रेला दरवर्षी येत असत. हरिबाबांचा नित्यक्रम होता. लक्षात घ्या. मग हरिबाबा जर तिथं येत असतील तर आम्ही इथं झक मारलीच पाहिजे. हे शुद्ध मराठीत बोललो. इथं येऊन आमची सेवा करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून परंपरेने आलेली ही काल्याची सेवा माझ्या वाटेला आलेली आहे. यथामती आणि यथाशक्य अभंगाचं चिंतन आपणासमोर मांडण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न मी करणार आहे. प्रस्तुत अभंगातून तुकाराम महाराज तुम्हा आम्हाला गोकुळामध्ये भगवंतानी अवतार घेतल्यानंतर काय गोकुळाचं वर्णन आहे, गोकुळामध्ये काय स्थिती निर्माण झाली, त्या स्थितीचं वर्णन तुकाराम महाराज करतात. तुकाराम महाराज सांगतात, गोकुळ हे गाव आहे. गावाची संकल्पना कशी असते, गावातली माणसं कशी आहेत याच्यावरून गाव कसं आहे ठरत असतं. एखाद्या व्यक्तीचं वर्णन करायचं असेल, त्याच्यामधला विशेष काय, तो विशेष मनुष्य हात स्वीकारतो आणि त्या विशेषाला धरून त्या व्यक्तीचं वर्णन केलं जातं. हा सामान्य नियम आहे. तसं गोकुळाचा विशेष काय आहे
गोकुळाचा विशेष हाच आहे का गोकुळातल्या सगळी लोक ही सुखी आहे, हा विशेष तुकाराम महाराज सांगतात की सगळ्या लोकांच्या अंतःकरणामध्ये सुखाची अभिव्यक्ती आहे. बरं, ही सुखाची अभिव्यक्ती सहज होते का? ही सहज होत नाही. सुखाची अभिव्यक्ती, सुखाची अनुभूती येण्याकरता दुःखाची आत्यंतिक निवृत्ती व्हावी लागते, तर सुखाची अभिव्यक्ती होते. विठ्ठल एखाद्या अंधारी खोली आहे, अनेक वर्ष झाले त्या खोलीमध्ये अंधार आहे, तो अंधार जर घालवायचा असेल तर अंधार घालवण्याकरता एकच माध्यम असतं, तिथे दिवा घेऊन जावा लागतो. दिवा घेऊन गेलं की तो अंधार निघून जातो. हे जसं आहे ना, तसं सुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर काय केलं पाहिजे? काही नाही, जीवनातलं दुःख घालवलं पाहिजे. जोपर्यंत जीवनातलं दुःख जात नाही, नव्हे दुःखाची आत्यंतिक निवृत्ती होत नाही ना, तोपर्यंत सुखाची अनुभूती येणं शक्य नाही. विठ्ठल काला म्हणजे काय? काला म्हणजे सुखरूपता, काला म्हणजे एक रूपता, काला म्हणजे अभेद रूपता, काला म्हणजे अद्वैत स्थिती प्राप्त होणं म्हणजे काला आहे. लक्षात घ्या. तुकाराम महाराजांनी काल्याचं वर्णन करत असताना फार गोड वर्णन केलं. तुकाराम महाराज परिभाषा वापरतात, हरिनामाचा खिचडी काला, 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 हरिनामाचा खिचडी काला. प्रेमी मोहिला साजने, ओ प्रेमी मोहिला साजने, प्रेमी मोहिला साजने, प्रेमी मोहिला साजने, हरिनामाचा खिचडी काला, 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 प्रेम मोहिला साजने, प्रेम मोहिला साजने, साजने साजने. हे 2 तासात आवरायचं नाही बरं का. तुकाराम महाराज काल्याचं स्वरूप सांगतात. हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधने. भगवंताचं नाम आणि प्रेम या 2 गोष्टी एकत्र यावा तर काला तयार होतो. आणि जर या 2 गोष्टींनी काला प्राप्त होत असेल तर या दोन्ही गोष्टी प्राप्त होणं मुळात दुर्लभ. तर या 2 पासून प्राप्त होणारा काला सुलभ कसा असेल मला सांगा. जोडी म्हणून विठ्ठली आवडी, अनंत जन्मीचे सुकृत फुलली, त्याचे मुखी हरी पैठा होय, त्याचे मुखी हरी पैठा होय. अनंत जन्मीचे सुकृत फुलली, त्याचे मुखी हरी पैठा होय, त्याचे मुखी हरी पैठा होय. तेव्हा कुठं मुखात ते आलं तर येण्याची शक्यता आहे, खात्री देता येत नाही. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, फार पुण्य गाठीशी असावं लागतं. मला सांगा, तर एवढं जर पुण्य लागत असेल तर ते भगवंताचं नाव मुखाला येणं एवढं सोपं आहे का? जन्म सहस्र ओळखीचे एक वेळ यावया, हजारो जन्म जावे तेव्हा कुठं एकदा भगवंताचं नाव आलं तर येण्याची शक्यता आहे. ज्ञानोबराय सांगतात. लक्षात घ्या, एवढं सोपं नाही ना. मग जर भगवंताचं नाम आणि भगवंताचं प्रेम हे जर एवढं दुर्लभ आहे तर त्याच्यापासून मिळणारा काला हा सुलभ कसा असेल मला सांगा. मी का बोललो? काला म्हणजे सुखरूपता, काला म्हणजे अभेद रूपता. जीव शिवैक्य होणं याचं नाव आहे काला. ते तू आहेस, आहे की नाही? अहम ब्रह्मास्मी महावाक्य आपल्याला काय सांगतं? ते तू आहेस.
ते आता सांगू का, ही खरं वेदांत सांगण्याची वेळ नाही बरं का. हा, ते तू आहेस असा निश्चय होणं, जीव आणि शिव हा वेगळा नसून एकच आहे असा निश्चय होणं म्हणजे काला प्राप्त होणं. विठ्ठल 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 म्हणून तर इतर कीर्तनाचं बंधन काय, जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. जे गेले 7 दिवसामध्ये कसं कीर्तन झालं पाहिजे, त्या कीर्तनातून भगवंताची मूर्ती अंतःकरणात ठसली पाहिजे. हे 7 दिवसात. आणि आज काय, तो भगवान म्हणजेच मी आहे असा निश्चय होणं म्हणजे काल्याचं कीर्तन. विठ्ठल विठ्ठल आणि हा निश्चय माणसाचा एकाएकी होत नाही. शिवस्वरूप असणारा परमात्मा तेच माझं स्वरूप आहे, परमात्मा म्हणजे मी असा निश्चय माणसाचा होत नाही. का होत नाही, याला शास्त्रांनी कारण दिलं. मध्ये आहे अज्ञान, मध्ये आहे माया, मध्ये आहे अविद्या. त्या अविद्येमुळे, त्या अज्ञानामुळे माणसाचा निश्चय होत नाही. आणि तो निश्चय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत खला काला सेवन करण्याचा अधिकार प्राप्त होत नाही. लक्षात घ्या, खला अधिकार प्राप्त झाला पाहिजे. आणि ते ज्ञान काय झालं, हे अज्ञान कसं असतं माहिती का. गुरुदेव महाराज दृष्टांत सांगायचे. गुरु शिष्य होते आश्रमामध्ये आणि गुरु शिष्य राहत होते. आणि गुरु शिष्य राहत असताना त्या शिष्याने एक दिवस विचारलं, गुरुजी अहो तुम्ही आम्हाला रोज सांगता, गेले 12 वर्ष झाले मी तुमच्या इथं आश्रमात आहे, सेवा करतो आहे, अध्ययन करतो आहे, आणि 12 वर्षापासून मी ऐकतो आहे ते तू आहेस, ते तू आहेस, ते तू आहेस. हे 12 वर्ष झाले मी ऐकतो, पण अजून मला अनुभूती कशी आली नाही, मला त्याची जाणीव कशी झाली नाही. 12 वर्षापासून मी ऐकतो तरी काही परिणाम होत नाही. एक तर तुमच्यात काहीतरी खोट असली पाहिजे, नाही तर माझ्यात काहीतरी अडचण का होत नाही. 12 वर्ष जर एखादी गोष्ट मी करतो आहे तरी ते तू आहेस याची अनुभूती, याची जाणीव मला होत नाही. याचं कारण काय. आता गुरुजी काही साधे नव्हते, ते गुरुजी पण चांगले तयार होते. ते म्हटले सांगतो, थांब जाय म्हणजे त्या कोपऱ्यातून लोखंडाची डबी घेऊन ये आणि माझ्याकडे आणून दे. झालं. तो शिष्य गेला, ती लोखंडाची डबी घेतली आणि त्या गुरुच्या हातावर दिली. एवढ्यावर त्यानं थांबावं का नाही, पण तो शिष्यच कसला, जो थांबला अतिशहाणा. त्यानं काय विचारलं, गुरु या डबीत काय होणे, या डबीमध्ये काय. ते गुरुजी म्हटले काय नाही, या डबीमध्ये परीस आहे म्हणे. या डबीमध्ये काय परीस आहे. तो शिष्य म्हटला काय वेड्या समजलात काय. लोखंडाची डबी, डबी कशाची, लोखंडाची, आणि त्याच्यात काय सांगताय परीस. म्हणजे महाराज लोक कधीपासून खोटं बोलायला लागले ना. डबी लोखंडाची, त्याच्यामध्ये परीस ठेवलाय, असं कसं काही सांगता. म्हटले तुम्ही असं कुठं असतं का. ते म्हटले तू डबीचं झाकण उघड. त्यानं डबीचं झाकण उघडलं. म्हटलं काय म्हणे गुरुजी, याच्यात तर कागदाची पुडी आहे. गुरुजी म्हटले ते कागदाची पुडी, ते कागदाचं जे आवरण आहे ना ते बाजूला काढ, ते बाजूला काढ. मग त्यानं ते कागदाचं आवरण बाजूला काढलं आणि समोर असलेला लोखंडाचा खिळा म्हणे त्याला लाव. तो लावल्याबरोबर तो सोन्याचा झाला. तो कशाचा झाला, सोन्याचा झाला. गुरुजी म्हटले तुला पटलं का. तो म्हटला हो पटलं. मग ही लोखंडाची डबी ही का झाली नाही सोन्याची. गुरुजींनी सांगितलं ती सोन्याची न होण्याचं कारण असं आहे का त्या परीसाच्या आणि लोखंडाच्या डबीच्या मध्ये कोण होतं, कागद. आणि त्या कागदामुळे तो परीसाचा स्पर्श त्या लोखंडाच्या डबीला झाला नाही, म्हणून ते लोखंड लोखंडच राहिलं, ते सोनं झालं नाही. हे जसं आहे ना तसं जीव ब्रह्मरूपच आहे, फक्त अज्ञान तेवढं जायचं शिल्लक आहे. ते अज्ञान एकदा गेलं तर ते म्हणजेच मी आणि मी म्हणजेच ते. विठ्ठल विठ्ठल देव झाले अवघे जन, देव झाले अवघे जन, दोष गुणी हरिपले, दोष गुणी हरिपले,
सगळ्या चरणातला महत्वाचा शब्द कोणता माहिती का? हरपण. हा शब्द फार महत्वाचा आहे. हे अज्ञान जाण्याकरता देहभान हरपावं लागतं तर अज्ञान जातं, नाही तर अज्ञान जाणं शक्य नाही. लक्षात घ्या. सगळं प्रमाण सांगण्यात वेळ कशाला घालवायचा? तात्पर्यम पकडतव्यम. तात्पर्य हरपणं फार महत्वाचं आहे. देहभान हरपलं गेलं पाहिजे. आणि जोपर्यंत मनुष्य देहभावावरती आहे तोपर्यंत अज्ञान गेलं असं होत नाही. आणि अज्ञान गेल्यावर सांगावंच लागत नाही का माझा देहभाव शिल्लक आहे का नाही. लक्षात घ्या. ते स्थितीवरून कळतं. लक्षात घ्या. ते सांगावं लागत नाही. परमार्थ अवस्था ही दाखवायची पाळी आली समजावं आपला परमार्थ खोटा आहे. परमार्थातली अवस्था दाखवायची पाळी जर आली तर नक्की समजावं आपला परमार्थ खोटा आहे. आणि जर आपल्या प्रत्येक क्रियेची अवस्था ही सहजावस्था असेल तर समजावं आपला परमार्थ खरा आहे. विठ्ठल 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 सुखरूपता प्राप्त होणं हे काल्याचं स्वरूप आहे. आणि गोकुळामध्ये वर्णन तुकाराम महाराज त्या विशेष असं सांगतात की गोकुळातला विशेष काय की गोकुळातल्या सगळ्या लोकांना सुखाची प्राप्ती झाली. अभंगाचं पहिलं चरण. गोकुळीचा सुखा 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 विशेष तुकाराम महाराज सांगतात की गोकुळाच्या लोकांना भगवान आल्यानंतर अवताराला आल्यानंतर काय अवस्था प्राप्त झाली? गोकुळीच्या सुखा. गोकुळातल्या लोकांना सुखाची प्राप्ती झाली. ओ नंद घरानंद भयो जय कन्हैया लाल के. ओ नंद घरानंद भयो जय कन्हैया लाल के. नंद घरानंद भयो जय कन्हैया लाल के. ओ नंद घरानंद भयो जय कन्हैया लाल के. हाथी दियो घोड़े दियो और दियो माल. हाथी दियो घोड़े दिए और दियो माल के. हाथी दियो घोड़े दियो दियो और माल की. हाथी दियो घोड़े दियो और दियो माल की. बच्चन को लड्डू पेड़ा बूढ़न को लापसी. बच्चन को लड्डू पेड़ा बूढ़न को लापसी. नंद भयो जय कन्हैया लाल की. नंद घरानंद भयो जय कन्हैया लाल की. आनंद घरानंद भयो जय कन्हैया लाल की. नंद घरानंद भयो जय कन्हैया लाल की. नंद घरानंद भयो जय कन्हैया लाल की. गोपाल कृष्ण भगवान की जय. मला भगवंताचा जन्मच करून टाकला. हा कथेला साथ केल्याचा परिणाम. सुखाची अनुभूती, सुखाची अभिव्यक्ती, सुखाची प्रगट रूपता ही फार महत्वाची असते. गोकुळातला विशेष तुकाराम महाराज सांगतात की सगळ्या लोकांना गंमत अशी आहे. मला सांगा, अहो साधा राज्याचा मंत्री यायचा असेल तर पहिले तपासणी केली जाते की नाही? त्या कोणत्या गावात येणार आहे त्या गावाची तपासणी केली जाते. साधा राज्याचा मंत्री यायचा असेल तर सगळं बघितलं जातं. आणि सगळं बघितल्यानंतर जोपर्यंत ना हरकत पत्र तिथपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत राज्याचा मंत्री सुद्धा येत नाही. मला सांगा, साध्या मंत्र्याकरता एवढी खबरदारी घ्यावी लागते, मग जगाचा बाप जिथं येणार आहे नुसता कार्यक्रमापुरता नाही, अनावरण सोहळ्यापुरता 10-12 वर्ष येऊन तिथं राहणार आहे. त्याकरता काय केलं असेल हे? म्हणून भगवंत
आला तेथे मनोनी भगवंत आला तेथे मनोनी भगवंत आला तेथे आला तेथे नंदाने सुकृत केले आगनीत नादाने सुकृत केले आगनीत नंदाने सुकृत केले आगनीत नादाने सुकृत केले आगनीत म्हणून भगवंत नंद बाबांनी आणि यशोदा मातेने फार व्रत वैकल्य उपवास केले म्हणून भगवान आले. लक्षात घ्या, कोणाचे पोटी भगवान येत नाही, लक्षात घ्या. अनंत व्रत उपवास वैकल्य केले, त्याचा परिणाम असा की भगवान तिथं आले, त्या भूमीवरती आले. पुराणात असं वर्णन आहे, भूलोक धामातून भगवंतांनी स्वतःच ते गोकुळ नावाचं नगर खाली पाठवलं, असं पुराणामध्ये वर्णन आहे. लक्षात घ्या. म्हणून स्वतः भगवंतांनी ठरवलं की या गावामध्ये जायचं आणि सुखाचं वर्णन सांगतात. गोकुळीच्या सुखा आपल्यालाही सुख प्राप्त होतं, पण गोकुळातला विशेष काय, त्या सुखाला अंत नाही, त्या सुखाला पार नाही आणि त्या सुखाला लेखा नाही. या तीन गोष्टी फार महत्वाच्या आहे. आपल्यालाही सुख प्राप्त होतं, पण आपल्या सुखाला अंत आहे. देशानं कालानं आपलं सुख कधीतरी संपतं. आपल्याला सुख कधी होतं, अनुकूल विषयाची प्राप्ती झाली की माणसाला सुखाची प्राप्ती होते, सुख माणसाला प्राप्त होतं. आणि दुसरं सुख आहे, झोपेतून माणसाला सुखाची प्राप्ती होते, म्हणून माणसं कीर्तनात झोपतात. का झोपतात? सुखाची प्राप्ती होते म्हणून. साधा नियम आहे. दोनच गोष्टीपासून माणसाला सुखाची प्राप्ती होते. एक तर अनुकूल विषयाची प्राप्ती झाली की माणसाला फार चांगलं वाटतं, सुखाची प्राप्ती होते. आणि झोपेपासून एखादा, बघा ना, एखाद्याला आवडीचा विषय असावा आणि तो प्राप्त व्हावा, तो विषय प्राप्त झाल्याबरोबर त्याला एवढा आनंद होतो ना, अरे बाप रे, त्याचा आनंद त्रिभुवनात सुद्धा मावत नाही. पण जो विषय प्राप्त झाला आहे त्याच्यापेक्षा श्रेष्ठ विषय समोर आला की पहिल्या सुखातला आनंद निघून जातो, तो आनंद पुन्हा दुसऱ्या सुखामध्ये जातो. अंत आहे, आपल्या सुखाला अंत आहे. का अंत आहे? कारण ज्या सुखाला आपण खरं सुख म्हणतो ते सुख प्रपंचातून आपल्याला कधीही प्राप्त होणं शक्य नाही. लक्षात घ्या, ते शाश्वत सुख, ते नित्य सुख जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर ते शाश्वत सुख, नित्य सुख परमार्थामध्येच प्राप्त होतं. विठ्ठल विठ्ठल सप्ताह चालू होता. काल्याची पंगत. एकाला लाडू फार आवडायचे, अत्यंत प्राणापेक्षा प्रिय लाडू, मोतीचूर लाडू अत्यंत आवडायचे. त्यांनी पाहिलं, तो कीर्तनालयाच्या आधी पंक्तीच्या स्वयंपाकाच्या इथं गेला. त्यानं पाहिलं आज काय लाडूचा बेत दिसतो. लाडू पाहिल्या इतका आनंद झाला. वा 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 वा, आपल्याला आवडीचा विषय आणि आज नेमकं सप्त्याच्या पंक्तीमध्ये ते आहे. बास, त्याला आनंद वाटला. झालं गंमत अशी, जेवायला बसला पण लाडूच येईना. लाडूच येईना. बहुत दिवस होती मजा आस. बसला पंक्तीला, भाजी आली, आमटी आली, सगळं आलं, पण लाडूच येईना. मला सांगा, लाडू पाहिल्याबरोबर जो आनंद झाला होता तो पंक्तीला बसल्यावर राहिला का हो? म्हणजे तो आनंद काय झाला? त्या आनंदाचा अंत झाला. बरं, जाऊ द्या. अंत झाला. बरं, गंमत अशी, लाडू पाहिला, लाडू ताटातही आला, पण गंमत अशी, ज्याला लाडू आवडत होता त्याच्या ताटामध्ये नेमका सुपारी एवढा आला आणि बाजूच्याच्या ताटामध्ये नारळ एवढा आला. शेजाऱ्याच्या ताटामध्ये किती आला? त्याला अजिबात आवडत नव्हता आणि याला मात्र आवडत होता, पण किती आला? सुपारी एवढा. सुखाचा काय झाला? का झाला? शेजारच्याच्या ताटात
नारळा एवढा आणि माझ्या ताटात मात्र सुपारी एवढा सुखाला अंत आहे. बरं जाऊ द्या, लाडूही भरपूर आहे, वाढणारेही चांगले, परिचयाचे आहेत. पंक्तीमध्ये फार महत्वाचं तत्व आहे महाराज. जेवायला बसल्यानंतर जर वाढणारा ओळखीचा नसला आणि खाणारा जर संकोच करणारा असला तो उपाशी मेला समजायचा. म्हणून पहिले बघा, काही काही माणसं पंक्तीमध्ये बसताना आपलं कोणी दिसतंय का मग ते बघून बसतात. म्हणजे काय चिंता नसते ना. वाढणारा आहे सगळं बसला, वाढणारा आहे, लाडू घ्या लाडू घ्या लाडू घ्या सारखं चालू आहे, पण पोट भरलं. आतून निरोप यायला लागले की बस बस, शेवटी निराणीचा निरोप आला. समजलं का? नुसता ढेकर म्हणजे निरोप आणि कडपट ढेकर म्हणजे निर्याणीचा निरोप. हा, मग मनुष्य थांबतो. म्हणजे लाडू पोटभर खाल्ले पण पोट भरलं की त्याचा अंत होतो. म्हणजे एखादी गोष्ट, अनुकूल असणारी गोष्ट कितीही मनुष्याच्या जीवनामध्ये प्राप्त झाली तरी तिला अंत आहे. पण गोकुळातल्या लोकांना जे सुख प्राप्त झालं ना, त्या सुखाला अंत नव्हता. लक्षात घ्या. मग तया चुका अंत नाही पार, मग तया चुका अंत नाही पार. आनंदे सागर हेलावती सुखाला अंत नाही. आणि हे अंतरहित सुख काय असतं, वेदांताने या संबंधातलं फार छान प्रक्रिया सांगितल्या. साधी, शांत, अनंत, अनादी हे सगळे शब्द तुम्ही अभ्यासा. या सगळ्या साधी शांत जे उत्पन्न होतं त्याला नाश असतो, याला म्हणायचं साधी शांत. वेदांताने आपल्याला सांगितलं. अनादी अनंत ज्याचा जन्मही नाही आणि ज्याचा नाशही नाही त्याला अनादी अनंत म्हणतात. आणि माया ही कशी आहे माहिती का? माया ही दिसते पण ब्रह्मज्ञान तिचा बाध होतो. म्हणजे जे 6 पदार्थ वेदांताने अनादी सांगितले त्याच्यामध्ये माया ही अनादी आहे, पण तरी ती शांत का? कारण ब्रह्मज्ञानानं तिचा बाध होतो म्हणून ती अनादी शांत आहे. लक्षात घ्या. ब्रह्मज्ञान झालं, ज्या क्षणी ब्रह्मज्ञान मनुष्याला होतं ना त्याच्या अव्यवहित उत्तर क्षणी ती माया आपला बिस्तरा गुंडाळून कायमचं निघून जाते, पुन्हा येणं नाही. लक्षात घ्या. म्हणून ती आणि अनादी अनंत हा परमात्मा कसा आहे? हा परमात्मा अनादी आहे आणि अनंत आहे. आणि असा अनादी अनंत असणारा परमात्मा गोकुळामध्ये आल्यामुळे त्यांच्या सुखाला अंत नाही. विठ्ठल 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 त्याचं वर्णन संतांनी आपल्याला सांगितलं ना. आनंद अद्वय नित्य निरामय. आनंद अद्वय नित्य निरामय. आनंद अद्वय नित्य निरामय. आनंद अद्वय नित्य निरामय. जे का निज ध्येय योगियांचे. आज का निज ध्येय योगियांचे. जे का निज ध्येय योगियांचे. जे का निज ध्येय योगियांचे. आनंद अद्वय नित्य
नित्य निरामय असा तो परमात्मा आहे. कृषिभिर्वाचक शब्द हा न वाचक हा आनंद देणारा परमात्मा आहे. त्याचं स्वरूप हे आनंद स्वरूप आहे, लक्षात घ्या. तो परमात्मा त्याच्याशिवाय सच्चिदानंद घन ज्याला म्हटलं गेलं, कैवल्याचा पुतळा ज्याला म्हटलं गेलं, नवे नवे चैतन्याचं स्वरूप म्हणजे हा परमात्मा आहे. तो कालही होता, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. असा नित्य आहे, शाश्वत आहे. आणि असा परमात्मा गोकुळातल्या लोकांना प्राप्त झाल्यामुळे गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. त्या सुखाला अंत नव्हता, त्या सुखाला पार नव्हता आणि त्या सुखाला मोजमाप करता येत नव्हती. लेखा म्हणजे मोजमाप. सगळे आकडे संपून जायचे तरी त्या सुखाची तुलना करता येत नव्हती, लक्षात घ्या. असं सुख गोकुळातल्या लोकांना प्राप्त झालं. त्याचं कारण काय? त्याचं कारण अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये कृष्ण नादा घरी बाळकृष्ण नादा घरी बाळकृष्ण नादा घरी बाळकृष्ण नादा घरी सांगतात. जे सुख प्राप्त झालं त्या सुखाला अंत नव्हता. का? बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. बाळकृष्ण स्वरूप असणारा जो परमात्मा आहे तो प्रगट झाला. बरं, तो प्रगट झाला असा लगेच प्रगट झाला का? परमात्मा असा लगेच प्रगट होत नसतो, लक्षात घ्या. परमात्म्याची अनुभूती येण्याकरता, परमात्म्याची जाणीव होण्याकरता अनेक जन्मजन्मांतरी तप सायास करावे लागतात. आणि तपसायासा नंतर परमात्मा येतो, त्याशिवाय परमात्मा येत नाही. याच्यासाठी वो तेजी येले भोग, 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 याच्यासाठी वो केले नाना याग, 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 याच्यासाठी अष्टांगाधी योग, याच्यासाठी अष्टांगाधी योग, याच्यासाठी अष्टांगाधी योग, याच्यासाठी अष्टांगाधी योग, याच्यासाठी विषयाचा त्याग, याच्यासाठी विषयाचा त्याग, निडोबा महाराजांची गवळण, बरोबर की नाही?
आणि त्याला चालही त्या मापाची. आजकाल चाली म्हणतात, सगळ्या सिनेमातल्या चाली पार वाट लावून टाकली संत वाङ्मयाची. असे धरून चौकात हाणले पाहिजे महाराज. अभंगाच्या शब्दाची जाणीव नाही. काय संत वाईट वाटत असेल महाराज, लक्षात घ्या. हा वाङ्मयाचा अपमान नाही, हा त्या संतांचाच अपमान आहे. लक्षात घ्या, लक्षात घ्या. ही सोपी गोष्ट नाही. अरे जोपर्यंत जीवनात संत कृपा होत नाही ना, तोपर्यंत जीवन परिपूर्ण होत नाही. लक्षात घ्या. अरे एक वेळ देव कृपा करेल पण संत कृपा करत नाही. लक्षात घ्या. म्हणून महाराजांना विशेष धन्यवाद का की चाली म्हटल्या पण सांप्रदायिक चाली म्हटल्या, हे फार विशेष आहे. तो आतापर्यंत त्यांनी जपून ठेवलंय. हा ठेवा, जपून ठेवणं फार महत्वाचं आहे महाराज. पुढच्या पिढीत संक्रमित करणं, जपून ठेवणं ही काळाची फार मोठी गरज आहे. फार मोठी गरज आहे. लक्षात घ्या. निळोबा महाराज सांगतात, याच्यासाठी काय केलं नाही. अरे अनेक तप केलं, नाना याग केले. नाना याग, एक याग नाही, किती याग केले, नाना याग केले. अरे सगळे भोग, या सगळ्या भोगांचा त्याग मी केला. नवे नवे सगळ्या विषयांचा त्याग मी केला. अरे एक भोग माणसाचा सुटत नाही, विषयाचा त्याग. एवढं बोलायला फार सोपं आहे पण होणं अरे एवढा सोपा नाही महाराज. अरे शब्द स्पर्श रूप रस गंध या पंचविषयांपासून मुक्त होणं हे बोलायला फार सोपं आहे, पण एक एक विषय घालवण्याकरता एक एक जन्म सुद्धा कमी पडतो, तरी विषय जात नाही महाराज. लक्षात घ्या. का शब्दामध्ये माणूस अडकतो की नाही? अडकतो ना. एखादं गाणं जर मनुष्याच्या कानावरती पडलं तर माणूस हातातलं काम सोडून देतो आणि ते गाणं ऐकत बसतो. गाणं नाही, गाण्यांचे जे शब्द आहे ना, त्या शब्दात मनुष्य अडकतो आणि मनुष्य अडकला की संपलं, काही परत तिथून बाहेर येणं नाही महाराज. लक्षात घ्या. एका विषयाच्या सेवनाने एक एक प्राणी आपला प्राण मुकला. शास्त्र सांगतं या पाचही विषयांचं सेवन मनुष्य करतो, त्याची काय गती होत असेल. शब्द हा सुटला पाहिजे. स्पर्श, हे सगळे विषय. परमात्मा फुकट प्राप्त होत नाही, हे सुख फुकट प्राप्त होत नाही. या सुखाच्या प्राप्ती करता म्हणून तर शास्त्राने सांगितलं, ही खरं सुख जर तुम्हाला प्राप्त करून घ्यायचं असेल ना, तर सगळ्यात पहिलं आहे अंतःकरणाची कृपा, दुसरं आहे शास्त्र कृपा, तिसरं आहे सद्गुरु कृपा आणि चौथा आहे ईश्वर कृपा. विठ्ठल विठ्ठल. थोडे आहे चित्त साय धारिया, चित्त साय धारिया, चित्त साय धारिया. थोडे आहे चित्त साय धारिया, चित्त साय धारिया, चित्त साय धारिया. थोडे आहे पण केव्हा? चित्त सहाय्य झालिया. चित्ताचं सहाय्य झालं तर थोडंच आहे, पण जर सहाय्य झालं नाही तर मात्र काही खरं नाही महाराज. चित्ताची सहाय्यता, अंतःकरणाची कृपा ही परमार्थामध्ये फार महत्वाची आहे. आणि अंतःकरणाची कृपा केव्हा होते? जोपर्यंत अंतःकरणातला मल आणि विक्षेप हे दोन दोष जात नाही, तोपर्यंत अंतःकरणाची कृपा होणं शक्य नाही. विठ्ठल विठ्ठल. मल विक्षेप गेले पाहिजे ना. माणूस बाहेरून किती स्वच्छ आहे आता बोलू का? याच्यापेक्षा माणूस आतून किती निर्मळ आहे हे फार महत्वाचं आहे महाराज. लक्षात घ्या. परमार्थ जो ठरतो तो वरपंगावरून ठरत नाही, तो अंतरंगातून ठरतो. लक्षात घ्या. मनुष्याचं अंतःकरण किती बदललं आहे हे फार महत्वाचं आहे. लक्षात घ्या. म्हणून परमार्थाची व्याख्या करत असताना परमार्थ म्हणजे काय? दृष्टीचा बदल म्हणजे परमार्थ. लक्षात घ्या. बहिर्मुख असलेली दृष्टी अंतर्मुख करणं याचंच नाव परमार्थ. विठ्ठल विठ्ठल. जिनके कपट दंभ नहीं माया, जिनके हृदय बसवुर गुराया. राम सिया राम सिया राम जय जय राम, राम सिया
सांगितलं, प्रभू रामचंद्र कोणाच्या अंतःकरणात कपट मोह हे ज्याच्या अंतःकरणातून गेलेले आहेत ना, त्याच्या अंतःकरणात प्रभू रामचंद्र येतात. 4 मजली बिल्डिंग बांधली, घरात कितीही वारा आला तरी इतका सुद्धा कचरा येणार नाही अशी दक्षता घेतली. एवढी दक्षता घेतली का एवढा सुद्धा कचरा येता कामा नये एवढी दक्षता घेतली. पण शेजारचा बंड्या नापास झाला म्हणून यानं गावभर पेढे वाटले. दृष्टांत संपला. समजलं का? पहा, सगळी दक्षता घेतली पण अंतःकरणातला मळ गेला नाही. देव येणार नाही, लक्षात घ्या. देवानी यावं असं वाटत असेल तर आपलं अंतःकरण अत्यंत निर्मळ करावं लागतं. त्याला बोलवायची गरज नाही. येवोनी गोपाळ गोपाळ राहे ते, येवोनी गोपाळ राहे ते, येवोनी गोपाळ राहे ते, येवोनी गोपाळ. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, येवोनी गोपाळ राहे ते, येवोनी गोपाळ राहे ते. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ. मग काय आमंत्रण द्यावं लागत नाही. देवा आमच्याकडे यावो. येवोनी गोपाळ राहे तेथे. आमंत्रणाची गरज पडत नाही. आमंत्रण केव्हा द्यावं लागतं? हे जर भरलेलं असेल ना विकारांनी तर मग आमंत्रण द्यावं लागतं. या देवा, या देवा, या देवा. विना आमंत्रणाशिवाय परमात्मा जातो. फक्त ते निर्मळ व्हावं लागतं. आणि जोपर्यंत चित्त निर्मळ होत नाही तोपर्यंत अंतःकरणाची कृपा झाली असं म्हणता येत नाही. आणि एकदा अंतःकरणाची कृपा झाली की मग शास्त्र कृपा होत असते. आणि शास्त्र कृपा झाली की मग सद्गुरूंची कृपा, आणि सद्गुरूंची कृपा झाली की मग देवाची कृपा. लक्षात घ्या, हा जीवनाच्या उन्नतीचा क्रम आहे. लक्षात घ्या, सुख प्राप्त करून घ्यायचं असेल ना तर याच मार्गाने जावं लागेल तर शाश्वत सुख प्राप्त होईल. तुका मैंने तुम्ही चलायाची वाटे, भरोसाने भेटे पांडुरंग, भरोसाने भेटे. तुका म्हणे तुम्ही चलायाची वाटे, भरोसाने भेटे पांडुरंग, भरोसाने भेटे पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग. एवढं खात्रीनं तुकाराम महाराज सांगतात. मग आपण का जाऊ नये? अरे डोळे झाकून जावं. लक्षात घ्या, काही कोडं भानगडीत पडू नका. संत वाङ्मयाच्या पाठीमागे जा. त्या शाश्वत सुखापर्यंत तुम्ही नक्की पोहोचा. लक्षात घ्या. म्हणून माणसाने परमार्थ करावा पण तो परमार्थ डोळसपणानं करावा, आंधळेपणानं करू नये. लक्षात घ्या, डोळसपणानं परमार्थ करावा. म्हणून अंतःकरणाची कृपा, शास्त्र कृपा आणि सद्गुरु कृपा. सद्गुरु कृपेशिवाय मनुष्याला ब्रह्मज्ञान होत नाही आणि ब्रह्मज्ञानाशिवाय सुखाची अनुभूती येणं शक्य नाही. विठ्ठल म्हणून तर शास्त्रांनी परिभाषा वापरली. शास्त्र आपल्याला काय सांगतं? तद्विज्ञानार्थम गुरुम एव अभिगच्छेत समित पाणीही श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. अरे ते सुख जर तुम्हाला प्राप्त करून घ्यायचं असेल ना, तद्विज्ञानार्थम, ते जाणायचं असेल तर काय केलं पाहिजे? समित पाणीही श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू असे सद्गुरूंची कृपा तुमच्यावरती झाली पाहिजे. 1,00,000 रुपये दिले की वाढावे संतान, ही कृपा काय कामाची नाही. लक्षात घ्या महाराज, असे सांगितलं ना शास्त्राने आपल्याला गुरु कसे असावे. शास्त्र सांगतं ना, श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ, कृपाळू. कशाला? महाराज परिस्थिती सध्या अशी आहे, घरी जर चहा घ्यायला बोलवलं तर 5,00,000 रुपये घेतात. ते कोणी शोधून पहा. ते सांगायला मी इथं आलो नाही. चहा प्यायला यायचे 5,00,000 रुपये. अरे आमच्या वारकऱ्याला खाऊ घाला, आमचा पांडुरंग कृपा करा. लक्षात घ्या ना, वारकरी आमचा भजन करतो. काय मला सांगा ना, 18 दिवस ज्ञानोबा तुकाराम करत जातो. काय असतं, काय मिळतं? अरे वारकऱ्याला जे मिळतं ना
ते जगात कोणालाच मिळत नाही, लक्षात घ्या. कोणालाच मिळत नाही. अरे नुसतं मिळत नाही, लोक पाया पडून देतात. अजून काय भाग्य पाहिजे महाराज. फक्त अट काय, वैष्णवतो जया. कोण जया? अवघी देवावरी माया. ही एकच अट आहे, बाकी काही अट नाही. वैष्णव जन को तेने कहिए पीड़ पराई जाने रे, पर निंदा न करे पर उपकार करे, मन अभिमान आए रे. वैष्णव हे सगळं जावं लागतं. तेने वैष्णव कहिये. काही कमी पडत नाही महाराज, काही कमी पडत नाही. म्हणून त्या सुखाच्या प्राप्तीकरता या कृपा संपादन केल्या पाहिजे. आणि या कृपा संपादन करण्याकरता सद्गुरूंची प्राप्ती झाली पाहिजे. आणि सद्गुरूंची प्राप्ती घर बसल्या होत नाही. लक्षात घ्या, घर बसल्या होत नाही. त्याच्याकरता नाना याग. मी का बोललो? तो परमात्मा येण्याकरता काय असतं, विषयावरती येणं फार महत्वाचं असतं. 2 तास बोलायचं आणि 2 तास बोलल्यानंतर म्हणायचं मी आत्ता माझ्या विषयावरती येतो. मग 2 तास काय केलं, हजामत केली का? विषय काय असतं, विषय हेच तर वक्त्याचं विशेषत्व असतं. म्हणून कीर्तनाचं वैशिष्ट्य काय आहे? उपक्रम आणि उपसंहार याची एक वाक्यता जर झाली नाही तर ते कीर्तन नाही, ते प्रवचन नाही. लक्षात घ्या, कीर्तन आणि प्रवचन म्हटलं की उपक्रम आणि उपसंहार याची एक वाक्यता झालीच पाहिजे तर ते कीर्तन. लक्षात घ्या. आणि असं जर कीर्तन झालं ना, तिथं देवाला यावंच लागतं. तिथं देवाला यावं लागतं, ऐक नाही. म्हणून ही या सुखाकरता गोकुळातले लोक सांगतात, निळोबा महाराज सांगतात, फार आम्ही नाना याग केले, भोगांचा त्याग केला, कोणतीही इच्छा आम्ही चित्तामध्ये ठेवली नाही. तुकाराम महाराजांना विचारा, तुकाराम महाराज काय म्हणतात? काम नाही, काम नाही, काम नाही, काम नाही, झालो पायी रिकामा, झालो पायी रिकामा, आवल्या त्या करू चेष्टा, सांगतात काय केलं पाहिजे? माणसाला रिकाम होता आलं पाहिजे. रिकाम काय? काम नाही, काम नाही, झालो पाही रिकामा. काम म्हणजे इच्छा. अंतःकरणामध्ये कोणत्याही प्रकारची इच्छा राहता कामा नये, म्हणजे रिकाम होणं आहे. असे सगळे भोग, सगळे विषय आम्ही त्याग केले आणि त्याचा परिणाम असा की मग हा परमात्मा रूपी सुख आमच्या पदरात प्राप्त होतं, नाही तर होत नाही. म्हणून हे करण्याकरता बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. बरं, हा जो आनंद आहे ना, हा गोकुळातलेच लोक भोगवत होते असं नाही. जे गोकुळात राहत नव्हते ते सुद्धा हा आनंद उपभोगत होते. अरे नारद महर्षी तर गोकुळ सोडायलाच तयार नव्हते. एक क्षण जागेवर स्थिर न राहणारे नारद महर्षी गोकुळ सोडून कुठं जातच नव्हते. भगवंताच्या त्या बालरूपाचा आनंद घेण्यामध्ये अंतरिक्षात जाऊन नारद महर्षी तो आनंद घ्यायचे. तो आनंद घेता घेता नारदांच्या मनात विचार आला. नारदांनी विचार केला की हा आनंद आपणच उपभोगण्यापेक्षा भगवान शंकराकडे जावं आणि त्यांनाही या आनंदामध्ये सहभागी करून घ्यावं. म्हणून नारद महर्षी आनंदानं नारायण नारायण म्हणत कैलास पर्वतावरती आले. नारायण 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 कैलास पर्वतावरती आले. आणि आल्याच्या नंतर भगवान शंकरांनी पाहिलं नारद महर्षी फारच खुश दिसताय, फारच आनंदी दिसताय. एवढे आनंदी नारद महर्षी याच्यापूर्वी कधी नव्हते. फार आनंद. भगवान शंकर जवळ गेले तरी सुद्धा नारद महर्षी देहावरती नव्हते.
आनंदामध्ये तल्लीन होते. भगवान शंकर म्हणाले, नारदा काय एवढा आनंद, असं काय झालं, मोठा सप्ता बिप्ता मिळाला की काय? नारदांना विचारलं, मोठा सप्ता बिप्ता मिळाला काय? नारद महर्षी कोण होते? कीर्तनकार. कीर्तनकार आनंदी केव्हा होतो? सप्त्याने नाही, सप्त रोजच आहे ना. सप्त्याला काय कमी आहे? गावोगावी सप्ते, सप्त्याने. भगवान शंकर म्हटले, नारदा काय एवढा आनंद काय? नारद महर्षी म्हणाले, भगवंता काय सांगू तुम्हाला, अरे भगवान विष्णूनी बालरूप गोकुळामध्ये धारण केलेलं आहे आणि ते असं रूप एवढं सुंदर आहे ना, ते पाहून मला जो आनंद झाला आहे ना, त्या आनंदात मी विभोर झालेलो आहे आणि म्हणून तुम्हाला म्हटलं की तो आनंद तुम्हाला द्यावा, म्हणून म्हटले तुमच्याकडे आलो आहे. चला भगवंताचं दर्शन घेण्याकरता. भगवान शंकर म्हणाले, असं आहे का? अरे मलाही त्याचं रूप पाहायचंच आहे, मलाही त्याच्या दर्शनाची इच्छा आहे, चला मी पण येतो. आता भगवान शंकर निघाले भगवंताचं रूप पाहण्याकरता. आता निघाल्याबरोबर पार्वती माता, ओ कुठं? हे तेव्हापासून आतापर्यंत चालू आहे. निघाले भगवान शंकर, पार्वती माता, ओ कुठं चालले? म्हणजे काही नाही, गोकुळामध्ये भगवान बालरूप घेऊन धारण अवताराला आलेले आहेत, ते बालरूप बघण्याकरता त्याच्या दर्शनाकरता मी चाललो आहे. तो म्हणले, हा तुम्ही जा दर्शनाला, पण दर्शनाला जात असताना कैलासपती महादेव भगवान हे रूप बाजूला ठेवा आणि मग देवाच्या दर्शनाला जा. याच्यातला तात्पर्य अर्थ असा आहे की देवाच्या दर्शनाला जात असताना आपण जो मोठेपणा धारण केलेला आहे, त्या मोठेपणाचा सर्व अलंकार बाजूला ठेवून जर सामान्य रूपानं भगवंताच्या दर्शनाला गेलं तर देव दर्शन देतो, नाही तर देव दर्शन देत नाही. पार्वती माता म्हणते, तुम्ही आहे पण हे सगळं तुम्ही तुमचे आभूषण उतरवा आणि मग देवाच्या दर्शनाला जा. झालं, भगवंतांनी सगळं आभूषण काढून टाकले आणि भगवान शंकर दर्शनाकरता निघाले. निघाल्याच्या नंतर त्यांचे जे दोन हे होते, भृंगी आणि शृंगी, ते म्हणाले, ज्या अर्थी आपले बॉस कुठेतरी चालले त्या अर्थी काहीतरी मोठा कार्यक्रम असला पाहिजे, आपणही त्यांच्याबरोबर गेलं पाहिजे. ते म्हणाले, आम्ही पण येतो. भगवान शंकर म्हणाले, तुम्ही येऊ नका. का येऊ नका? देवाच्या दर्शनाला जाताना एकट्यानं गेलं पाहिजे, हे शास्त्र आहे, लक्षात घ्या. देवाच्या दर्शनाला जाताना एकट्यानं गेलं पाहिजे, पण आपल्याला लचाण घेतल्याशिवाय आपण पुढे जात, आपल्याला ती सवय लागली ना महाराज, कोणीतरी बरोबर आपल्याला सवय लागली ती. आता काय एकटं माणसाला आवडत नाही ना, कोणीतरी पाहिजे बरोबर, कोणीतरी पाहिजे. कारण काय होतं, शास्त्र असं आहे की कोणाला बरोबर घेऊन गेल्यानंतर आपलं दर्शन बाजूलाच राहतं, त्याचं दर्शन करून द्यावं लागतं, त्याचीच काळजी घ्यावी लागते. म्हणून शास्त्र सांगतं, देवाच्या दर्शनाला जाताना एकट्यानं जायचं, कोणाला बरोबर घेऊन जायचं नाही, लक्षात घ्या. झालं, ते म्हणाले, बाबा आम्ही येतो. भगवान शंकर म्हणाले, तुम्ही येऊ नका, तुम्हाला यायचं असेल तुमचं तुम्ही स्वतंत्र या, माझ्याबरोबर येऊ नका. ते हुशार होते, ते म्हटले, हे बघा, आम्हाला जर नेलं नाही तर तुमचं भांडं आम्ही उघडं करू, तिथं जाऊन सांगू का हे काही साधू बाबा नाही, हे भगवान शंकर आहे. भगवान शंकरांनी कसं बसं त्यांना समजवलं आणि समजवल्यानंतर भगवान शंकर आणि नारद महर्षी गोकुळाकडे रवाना झाले. कोणाला? भगवंताच्या दर्शनाकरता आले, गोकुळामध्ये आले. आल्याच्या नंतर गोकुळ पाहिल्या भगवान शंकर त्या गोकुळाच्या भूमीवर गडागडा लोळले महाराज, गडागडा लोळले. का लोळले? अरे ज्या ठिकाणी भगवान परमात्मा अवताराला आलेले आहे ती भूमी काय सामान्य भूमी नाही, त्याची रजक्कण आपल्या अंगाला लागले पाहिजे, म्हणून भगवान शंकर लोळले. भगवान शंकराने रूप कसं घेतलं? भगवान शंकराने संपूर्ण अंगाला भस्म लावलं. भस्म म्हणजे राखच, फक्त मोठ्याने लावलं म्हणून भस्म, नाही तर ती राखस. चिता भस्मा लेपो स्रगपी नृकरोटी परिकरा, हा शास्त्र सांगतं की नाही आपल्याला. सगळे आभूषण काढून चिता भस्म सगळं लावलं. भगवान शंकर निघाले. पत्ता विचारला घराचा, कुठे जायचं? गोकुळातल्या लोकांनी सांगितलं कुठे जायचं? म्हणे काही नाही, जिथं भगवान जन्माला आलेले आहेत, यशोदा मातेचं नंदबाबाचा वाडा कुठे आहे ते मला सांगा. पत्ता काय सांगावा घराचा? आपला पत्ता काय असतो? आपला पत्ता काही नाही, फ्लॅट नंबर अमुक अमुक, ही कॉलनी ती कॉलनी, एवढा पत्ता आपला. पण गोकुळातल्या लोकांनी काय पत्ता सांगितला?
ज्या घरामध्ये चहू बाजूनी सुख ओसंडून वाहत आहे, समजावं नंद बाबाचं घर असलं पाहिजे. काय पत्ता आहे घराचा, काय पत्ता आहे. म्हणून घर कसं आहे हे महत्वाचं नाही, घरातली माणसं किती समाधानी आहेत हे फार महत्वाचं आहे. लक्षात घ्या, हे फार महत्वाचं आहे. काय पत्ता आहे, ज्या घरामध्ये सुख ओसंडून वाहत आहे, समजावं नंद बाबाचं आणि यशोदेचं घर ते आहे. झालं पत्ता घेत 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 भगवान शंकर तिथपर्यंत पोहोचले. पोहोचल्यानंतर साधूचं रूप घेतलं होतं. साधूचं रूप घेतलं असल्यामुळे गोकुळातले लोक मुळात सात्विक होते. सगळी लोक सात्विक होती. साधूला पाहिलं की दर्शन घेणं हा त्यांचा स्वभाव होता. पण भगवान शंकराचं लक्ष मात्र कुठेही नव्हतं. कोणी दर्शन घेत आहे का, कोणी काय करत आहे का, कुठे लक्ष नव्हतं. एका नासाग्र वृत्तीनं भगवान शंकर वाड्यापर्यंत पोहोचले. भिक्षा मागितली, अलख निरंजन. पण यशोदा माता मात्र नेमकी त्यावेळेस भगवंताला स्नान घालत होती. आता भगवंताचं स्नान येते काय, तुमचं आमचं स्नान आहे का महाराज? यशोदा माता स्नान घालायला आणि घालण्याकरता कोण? स्वतः भगवान परमात्मा. भगवान परमात्म्याला स्नान घातलं आणि स्नान घातल्यानंतर भगवंताचं आवरून देत होती यशोदा माता. आणि आवरून देत असताना त्या साधू महात्म्यानं दिलेला आवाज यशोदा मातेच्या काही कानावर पडला नाही. आवरून देत होती, भगवंताचा शृंगार करत होती, गंध लावणं सगळं भगवंताला सजवलं, छानशे कपडे भगवंताचे घातले. आवाज जाईना. शेजाराच्या 4-5 गवळणी आल्या, त्याच्यातली एक गवळणमध्ये गेली. अगं काय ग म्हटली, हा जेव्हापासून तुझ्या घरात आला आहे ना तेव्हापासून तुझं चित्त काही लागायला तयार नाही, कुठंच तुझं चित्त लागत नाही. ही खरी गोष्ट आहे महाराज. आता भगवंताची आंघोळ म्हणजे देवाची आंघोळ आहे की नाही? देवाची आंघोळ. देवाचा पूजा करत असताना माणसाचं चित्त इकडे तिकडे जाता कामा नये. आणि जर आपलं चित्त जात असेल तर आपण देवाची पूजा करू. मी काहीच म्हणत नाही ना, काही कुठं चित्त जात नाही. ती गवळण म्हणते जेव्हापासून हा तुझ्या जवळ आला आहे ना तेव्हापासून तुझं चित्त काही थाऱ्यावर नाही. तो आला की चित्त त्याला सोडून दुसरं काही ग्रहण करत नाही. यशोदा म्हटली काय झालं ग? अगं किती वेळ झाला तो साधू तुझ्या दारामध्ये आलाय, भिक्षा मागतोय, कुठे तुझं लक्ष? ती म्हटली हरकत नाही. तिने भगवंताला ठेवलं आणि भिक्षेकरता सगळं सूप तयार केलं. गव्हाचं पीठ, मीठ, मिरची, मोहरी सगळं जेवढं होतं तेवढं सुपामध्ये भरलं आणि ते देण्याकरता म्हणून ती भिक्षा वाढण्याकरता म्हणून दारामध्ये आली. भगवंतानी भगवान शंकराने यशोदा मातेला पाहिलं आणि पाहिल्याबरोबर अंतःकरणापासून नमस्कार केला चरणावरती. भगवंतानी विचार केला, अरे काय भाग्यवान या मातीची कूस आहे. अरे विश्वाचा जनिता, सगळ्या ब्रह्मांडाला आई, सगळ्या ब्रह्मांडाची आई असणारी भगवान परमात्मा, तो मात्र हिला आई म्हणतो आहे. काय भाग्य असेल त्या मातेचं, काय भाग्य असेल. मनोमन नमस्कार केला. ती भिक्षा वाढण्याकरता गेले आणि गेल्यानंतर भगवान शंकर म्हणाले, माता ये भिक्षा नहीं चाहिए, ये भिक्षा नहीं चाहिए. यशोदा मातेने विचार केला, मग भिक्षेकरता जर तुम्ही आला आणि ही भिक्षा नको म्हणता, मग भिक्षा पाहिजे तरी कशाची? एक गवळण हुशार होती. ती म्हटली, अगं बाई, महंताची दक्षिणा वेगळी, महामंडलेश्वराची दक्षिणा वेगळी, काही आहे असतं का नाही? माणूस पाहून दक्षिणा द्यावी की नाही? माणूस पाहून दक्षिणा द्यावी की नाही? कोणत्या गाडीतून आले याच्यावरून पाकिट ठरवावं. माणूस पाहून ठेवावं की नाही? उत्तरेमध्ये जर आपण गेलो ना, उत्तरेमध्ये, तर उत्तरेमध्ये नुसतं जेवायला बसवण्याकरता साधू लोक दक्षिणा द्यावी लागते बरं का. नुसतं जेवायला जरी बोलवलं ना आपण तर दक्षिणा द्यावी लागते. आणि ती दक्षिणा आहे ना अशी हजारात नसते, लाखात असते. आणि ते साधूही त्या मापाचे असतात. म्हणजे कसं, आपण त्या अंगानं घेऊ नका. ते साधू कसे असतात माहिती का? ते कारण त्यांचा जो आश्रम असतो, त्यांचा जो खर्च असतो ना, तो सगळा खर्च त्या दक्षिणेतून ते चालवत असतात. लक्षात घ्या. उत्तरेमध्ये आजही तुम्ही पहा, अनेक आश्रम असे आहेत की अन्नदान अखंड चालू आहे, काही बघत नाही महाराज. आपल्याकडचे साधू फक्त बँका. हे तिकडचं सांगतो मी. उत्तरेकडचं तुम्ही पहा. मग ती गोळ म्हणजे, अगं ते माणूस पाय मग दक्षिणा. मग त्या यशोदा मातेने काय केलं, सगळे ते सूप खाली ठेवलं, चांदीचं ताट घेतलं, हिरे माणिक मोती हे सगळं भरलं. ते भिक्षेकरता घेऊन गेले. गव्हाचं पीठ पाहताना त्या महात्म्याची वृत्ती जशी होती तशीच वृत्ती, ते हिरे माणिक मोते पाहिले तरी सुद्धा तशीच वृत्ती होती. वृत्तीमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल झाला नाही. ये भिक्षालो,
भगवान शंकर म्हणाले ये भी भिक्षा मुझे नहीं चाहिए, ये भी भिक्षा मुझे नहीं चाहिए. असं म्हटल्यानंतर मग आता भिक्षा वाढायची तरी काय. मग ते साधू महात्मा म्हणाले मला जी भिक्षा पाहिजे ना ती भिक्षा फार वेगळी आहे. कोणती भिक्षा आहे. तुझ्या पोटी जो जन्माला आलेलं बालक आहे ना त्या बालकाचं दर्शन मला पाहिजे, त्याच्या करता मी आलेलो आहे, ही भिक्षा मला नको. हे शब्द कानावर पडल्या पडल्या यशोदा माता थोडी सावध झाली. तिने विचार केला की साधू ज्या अर्थी आला आणि त्या अर्थी याला माझं पोरग पाहिजे, त्या अर्थी दाल में कुछ काला आहे. कारण आधी 2 अशा घटना झालेल्या होत्या. पुतना मावशी आणि महाबळ नावाचे भट हे 2 जण येऊन गेले होते आणि दोघांनी सुद्धा भगवंत असा आहे तसा आहे करून त्याला संपवण्याकरता प्रयत्न केला होता. म्हणून काय असतं, खरा साधू ओळखण्याकरता ती अंतरंगाची उद्दृष्टी असावी लागते. लक्षात घ्या, माणसं खऱ्याला ओळखत नाही. जेव्हा महाबळ नावाचा साधू भट आला तेव्हा यशोदा मातेने त्याला बसायला पाठ, पंचांग ठेवायला पाठ, टेकायला पाठ. कोणाला, कोणत्या साधूला. खोट्या हा शब्द महत्वाचा आहे. आपलं तसंच आहे. आपल्याला खरे संत ओळखता येतात का. खरं आलं की आपल्याला ओळखता येत नाही. यशोदा मातेला ओळखता आलं नाही. झालं ती बिचकली. असं म्हटल्यावर यशोदा माता म्हणते मला माझ्या पतीची आज्ञा आहे की मी आल्याशिवाय भगवंताला कोणाच्याही हातात द्यायचं नाही, कोणाच्या हातात द्यायचे नाही. भगवान शंकराने विचार केला दर्शन तर घ्यायचं, मग काय करावं. भगवंतानी विष्णूकडे वशिला लावला. विष्णू देवाकडे सांगितलं देवा काहीतरी करावं. विष्णू भगवान म्हणाले या रूपात दर्शन घ्यायचं असेल तर मी केव्हाही तयार आहे, पण त्या रूपाचं दर्शन घ्यायचं असेल तुम्हाला त्या मातेचीच कृपा संपादन केली पाहिजे, त्याशिवाय त्याचं दर्शन होणार नाही. असं म्हटल्याबरोबर मग जी माया भगवंतानी मायेला सांगितलं की जी माया यशोदा मातेला जिने सांगितलं होतं तपस्वीचं रूप घेऊन की अनेक तुझ्या, कारण नंद बाबांनी आणि यशोदानी पुत्राचा आशा ही सोडून दिली होती, पण त्या तपस्वीने सांगितलं होतं की तुमच्या घरामध्ये पुत्र जन्माला येईल. तिला भगवंतानी पाठवलं आणि तिला सांगितलं की बाई तुझ्या पोराला घेऊन ये. हा या तुझ्या या साधूचं दर्शन घेतलं तुझ्या पोराचं कल्याण होईल असं तिने सांगितल्यानंतर मग यशोदा माता गेली, भगवंताला घेतलं. आता या बाबाच्या गळ्यामध्ये साप हे सगळं असं रूप. यशोदा मातेला वाटलं की हा आपला पोरगा या रूपाला पाहून घाबरेल, म्हणून यशोदा मातेने त्याला असं कुशीमध्ये धरलं. पण यशोदा मातेला काय माहिती, अरे हा याच्या गळ्यात नुसता साप आहे, अरे हा सापावर झोपतो. शांताकारम भुजगशयनम पद्मनाभम सुरेशम हे कुठं माहिती. म्हणून ती म्हणती काही घाबरू नको, अरे हा जगाचा बाप आहे. पण त्या मायेची सूत्राची भाषा मातेच्या लक्षात आली नाही. तिने दाखवल्यानंतर हरिहरा भेद नाही नका करू वाद, असं हरी आणि हराचं ऐक्याचं दर्शन सगळ्या गोकुळांनी घेतलं. म्हणून गोकुळातल्या सुखाला अंत नाही आणि पार नाही. विठ्ठल विठ्ठल. अजून काय आनंद व्यक्त केला. गुढिया तोरणे करीती कथा गाती गाणे. अंतत कथा गाणी होऊ लागली. घराघरामध्ये सगळा आनंदोत्सव साजरा होऊ लागला. आणि हा आनंदोत्सव साजरा होण्याचं कारण काय, ते कारण अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. तुका म्हणे छंदे, तुका म्हणे छंदे, तुका म्हणे छंदे, तुका म्हणे छंदे, छंदे तुका म्हणे छंदे, तुका म्हणे छंदे, तुका म्हणे भावार्थाला असं समजून संप्रदायपूर्वक भजन करू आणि उरलेल्या काळामध्ये भगवंताच्या 2 लीला सांगून सेवेला विराम देऊ.
सुभाष एकनाथ चव्हाण के, सुभाष बाबूराव चव्हाण के, तुकाराम श्रीपद चव्हाण के, सुरबान नरहरी चव्हाण के। रखो माझे रखो माझे विठोबा रखो माझे रखो माझे विठोबा रखो माझे रखो माझे विठोबा रखो किती वेळात संपवायचं? 10 मिनिटं. नाही ते लक्षात आलं आपलं, विचारलं. कारण कालची एकादशी आणि आजची द्वादशी. एकादशी म्हणजे फार मोठा उपवास असतो की ज्या उपवासाचं वर्णन अवर्णनीय. आणि आज द्वादशी. आणि काय आता भजनाहून ते लक्षात आलं की कालची एकादशी आज आवाज काढू देत नाहीये. म्हणून 10 मिनिटामध्ये भगवंताचं चरित्र सांगतो आणि आपल्याला सोडतो. भगवंताचं जन्म आणि भगवंताचं कर्म या दोन्ही गोष्टी दिव्य आहे. जन्म कर्मच मे दिव्यम, दोन्ही गोष्टी भगवंताच्या दिव्य आहेत, लक्षात घ्या. भगवंताचा जन्मही दिव्य आहे आणि भगवंताचं कर्मही दिव्य आहे. भगवंतानी जन्म घेतला तो यशोदेच्या नंद बाबा वसुदेव देवकीच्या पोटी भगवंतानी जन्म घेतला. भगवंत कारागृहात जन्माला आले. श्रावण वद्य अष्टमी रोहिणी नक्षत्र रात्री 12 वाजता भगवान जन्माला आले. रात्री 12 वाजता आले. आता 12 वाजता आल्यानंतर भगवंताला लपवायचा कुठं हा प्रश्न पडला. आणि असा प्रश्न पडल्या पडल्या भगवंतानी वसुदेवाच्या कानात सांगितलं, नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला, माया उपजली तेथे ठेवी मज आणि तेथे. जिथं माया उपजलेली आहे तिथे मला ठेवा असं भगवंतानी सांगितलं. असं सांगितल्या वसुदेवाने भगवंताला उचललं. भगवंताला उचलल्या उचलल्या वसुदेवाच्या हातातली सगळी साखळदंड ही आपोआप गळून पडली. भक्तिशास्त्र सांगतं की ज्या दिवशी भगवान परमात्म्याला मनुष्य हातात घेतो त्या दिवशी त्याची सगळी बंधनं ही आपोआप निवृत्त होतात. हे भक्तिशास्त्र आपल्याला सांगतं. सांगितल्यानंतर यमुना दुथडी भरून वाहत होती. का वाहत होती? यमुनेला भगवंताचं दर्शन घ्यायचं होतं. त्याचं नातं सांगितलं जातं की यमुना ही भगवंता जावई होता. कोणाचा? यमुनेचा. आणि जावयाचं तोंड पाहण्याची इच्छा यमुनेला होती, म्हणून ती यमुना दुथडी भरून वाहत
होती. पूर्वीच्या काळामध्ये जावई असं लगेच पाहता येत नव्हतं. आता कसं आहे, आता काही नाही, जावई सासू एका टेबलावर बसून चेस करायला सुद्धा कमी करत नाही. पण तो पूर्वीचा काळ होता, जावयाचं दर्शन घ्यायचं होतं. म्हणून काय करायचं, म्हणून ती यमुना दुथडी भरून वाहत होती. भगवंताच्या लक्षात आला, यमुनेचा भाव समजला. भगवंतानी आपला अंगठा काढला, यमुनेला स्पर्श केला, यमुना दुभंगली. दुभंगल्यानंतर वसुदेवाने भगवंताला जे घेतलं होतं ते नंदबाबाच्या वड्यामध्ये यशोदेच्या शेजारी ठेवलं आणि तिथं जी माया जन्माला आली होती त्या मायेला घेतलं आणि भगवान वसुदेव परत घेऊन निघाले. गंमत अशी की जेव्हा मायेला वसुदेवानी हातात घेतलं तेव्हा यमुनेने आपोआप रस्ता दिला. यमुनेने आपोआप रस्ता दिला. यमुने का रस्ता दिला? भक्तिशास्त्र असं सांगतं, यमुनेने विचार केला, ही माया आहे. ही कोण आहे? माया. माया काही सामान्य नाही, माया काही सामान्य नाही. म्हणून शास्त्र सांगतं, समजा सप्ताह करायची मीटिंग बसली आणि सप्ताहामध्ये सगळेच जण असतात, सात्विक असतात, रजोगुणी असतात, तमोगुणी असतात, सगळेच असतात. पण जर त्या सप्ताहाच्या मीटिंगमध्ये जर 2-3 जण जास्त बडबड करायला लागले तर त्यांना अध्यक्ष करून टाकायचं सप्ताह कमिटीचं. बास, विषय संपला. दुर्जनम प्रथमम वंदे सज्जनम तदनंतरम, हे भक्तिशास्त्र आपल्याला सांगतं. म्हणून मायेला लगेच रस्ता दिला, मायेला तिथं ठेवलं. मग तिथं ठेवल्यानंतर मग ती ओरडली, मग ती कंसाच्या हातून गेली. मग तिने आकाशवाणी केली का तू ज्याला मारण्याकरता आलास तो तिथे गोकुळामध्ये जन्माला आलेला आहे. मग इकडे गोकुळातल्या लोकांना आनंद झाला आणि भगवान हळूहळू वाढू लागले. वाढू लागल्यानंतर भगवंताला लोण्याची जी सवय लावली ती यशोदा मातेनेच लावली. लक्षात घ्या, एक दिवस भगवान काहीच खायला तयार नाही. यशोदा मातेने सगळे काही पदार्थ केले पण भगवान काही खायला तयार नाही. यशोदा मातेने विचार केला की याला आता लोणी थोडं देऊन पाहू. आणि लोणी यशोदा मातेने भगवंताला दिल्याबरोबर भगवंताला ते एवढं आवडलं की भगवान म्हणायला लागले, याच्याशिवाय मला तू काही दुसरं देऊच नको. म्हणून भगवंतानी पहिली चोरी स्वतःच्याच घरात केली. लक्षात घ्या, यशोदा माता इकडे तिकडे गेली की भगवान चोरी करायचे, लोणी खायचे. चोऱ्या वाढत गेल्या. आज ह्या गवळणीकडे, उद्या त्या गवळणीकडे. हे गवळण म्हणाली, भगवंता तू थांब, तुला एक दिवस नाही पकडलं तर माझं नाव सुद्धा तुला सांगणार नाही. आता मला सांगा, जो योग्याच्या हाताला लागत नाही, जो कोणाच्याच हाताला लागत नाही, तो हिच्या हाताला लागेल का महाराज? अरे हा पुराण प्रसिद्ध चोर, हा नुसता चोर नाही, अरे पुराणांनी ज्याचं वर्णन केलं असा पुराण प्रसिद्ध चोर कसा ग? पण गवळण म्हणाली, भगवान म्हणाले, असं आहे का? भगवंताने म्हटलं, पेंड्याला, पेंड्या हिचं जरा पत्ता शोधून काढ रे. पेंड्या म्हटला, भगवान पत्ता काय? मोबाईल नंबर सुद्धा माझ्याकडे आहे. म्हटला, तुम्ही चिंता करू नका. पेंड्याने सगळं घर, पत्ता, मोबाईल नंबर सगळं दिलं. भगवंताने सांगितलं, आज काही नाही, ती म्हटली ना तुला पकडते, आज तिच्या घरी. झालं. भगवान आणि सगळे गोपाळ तिच्या घरी गेले. संध्याकाळची वेळ असल्यानंतर रात्रीची वेळ पाहिलं, ती गवळण जागी होती. आता जागी होती, आता काय करायचं? गोपाळ म्हणाले, पेंड्या म्हटला, भगवंता अरे ती तर जागी ना, लोणी कसं खाणार? भगवान म्हटले, अरे तिला कसं झोपवायचं हे तुम्ही माझ्यावरती सोडा, चिंता करू नका. अहो वृक्षाचं पान हालतं त्याच्या सत्तेनं, आपण मगाशी बोलून आलो. मग तिला झोप कशी लावायची भगवंताला काय माहिती नव्हतं का? भगवंतानी मायेच्या द्वारा तिला झोपवून दिलं आणि गोपाळानं सांगितलं, डोळे मिटा. डोळे मिटल्याबरोबर 4-5 फुटाची भिंत महाराज मध्ये जाणं एवढं सोपं होतं का? पण भगवान डोळे मिटायला लावायचे. डोळे मिटल्यानंतर डोळे उघडले की लोण्याचे भरले डेरे समोर असायचे. भगवान यायचे, चलो. ते वरती शिंक्यावर, भगवान खाली पेंड्या. भगवान वरती चढले, एकटेच लोणी खायला लागले. पेंड्या म्हटला, भगवंता आम्ही जर पार्टी सोडली तर तुझं काही खरं नाही, तुझं काही खरं नाही, आम्हाला सुद्धा दे. भगवानाने चिंता करू नका, तुम्ही तोंड हे करा. भगवंतानी आपल्या हातात सगळ्यांना लोणी दिलं. गंमत अशी, आता भगवंताने विचार केला, चांगला माल का होईना, किती खायचा, प्रमाणे की नाही. हे पेंड्याने ते थांबायलाच तयार नाही. भगवंताने विचार केला, आता तिला उठवलं पाहिजे. भगवान कुठं? शिंक्यावर. भगवंताने तिथून तिला उठवलं. कसं उठवलं त्याला जाऊन विचारा, मला काय माहिती. भगवंताने उठवलं. उठल्यानंतर त्याच्या लक्षात आलं, आपल्या घरात काहीतरी गडबड चालू आहे. आणि आजल्यानंतर पोरांना जेव्हा समजलं, पेंड्या, बारक्या हे सगळी पोरं जो रस्ता मिळेल त्या रस्त्याने पळून गेले. एकटा भगवान तेवढा त्या गवळणीच्या हाताला लागल्यानंतर भगवंताला सांगितलं, बघ तुला पकडलं की नाही? भगवान म्हटले, मला पकडलं पण अजून चोरी सिद्ध
व्हायची आहे, अजून चोरी सिद्ध व्हायची आहे. झालं. भगवान तिला घेऊन जात असताना भगवंतानी अशी चलाखी केली. भगवंत म्हणाले, अगं हा दोन्याचा हात जरा धुवून घेतो, मी अजून लहान आहे, एवढा माझा कोमल हात आहे, एवढ्या कोमल हाताने एवढं तू जर पकडलंस तर मला त्रास होतोय, हा हात सोड आणि दुसरा हात घे. असं म्हणेपर्यंत भगवंतानी काय केलं, तिच्याच पोराचा हात तिच्या हातामध्ये दिला आणि भगवान घरी निघून आले. आल्यानंतर मग आले यशोदा मला सांगितलं, आई मला भूक लागली, काहीतरी खायला दे. मग भगवान जेवायला बसले आणि जेवायला बसल्यानंतर ती गवळण आली. म्हटली, हे बघ यशोदे, रंगे हात पकडले. म्हणती, कुठे आहे? म्हणजे हा बघ. यशोदा माता म्हणते, अगं तूच तुझ्या डोळ्यांनी बघ, तो माझा पोरगा आहे का तुझा पोरगा आहे? यशोदा ती गवळण पाहायला लागली. पाहती तर काय, तिला तिचा पोरगा सुद्धा भगवान दिसायला लागला आणि समोरही भगवान दिसायला लागले. काही नाही, भगवंताने सांगितलं मला पकडणं शक्य नाही. अशा भगवंताच्या चोऱ्या वाढत गेल्या. सगळ्या गवळणी तक्रार करू लागल्या आणि तक्रार केल्यानंतर यशोदा मातेने ठरवलं की आता याला गायी चरण्याच्या शाळेमध्ये पाठवलं पाहिजे. म्हणून गायी गोपाळ यमुनेचे तटी सगळ्यांना घेऊन गोपाळ आणि भगवान गायी चारण्याच्या रानामध्ये गेले. आणि गेल्यानंतर आज हा खेळ, उद्या तो खेळ, कधी हुतुतू, कधी हमामा, कधी सगळे असे खेळ विटी दांडू असे खेळ भगवान खेळू लागले. आणि असे खेळ खेळून खेळून सगळे गोपाळ एक दिवस फार दमले. आणि दमल्यानंतर सांगितलं की भगवंता, आता आम्हाला भूक लागलेली आहे, खांदी भार पोटी भूक, काय कीर्तनाचे सुख. खांदी भार पोटी भूक, काय खेळायाचे सुख. हे भगवंता, खांद्यावरती भार आहे आणि पोटावरती सकल दुःख निवृत्ती आणि परमानंद प्राप्तीरूपी भूक लागलेली असताना या खेळण्याचं काय सुख आहे? भगवानले चिंता करू नका. भगवंताने सगळ्यांना आपापला काला आणायला लावला. भगवंताने स्वतःचा काला काढला, सगळा काला एकत्र केला आणि तोच काला सगळा एकत्र केला आणि सगळ्या गोपाळांना कमलपुष्पाप्रमाणे भगवंतानी बसवलं आणि तो काला भगवंत स्वतः हातानं वाटू लागले. किती दुर्लभ तो काला. भागवतामध्ये काल्याची लीला फक्त एकदा आली. तो काला किती दुर्लभ की तो काला भगवंताच्या सारख्याला सुद्धा एकदाच करता आला. एवढा काला दुर्लभ. पण एवढा दुर्लभ असणारा काला संतांनी दर आठवड्याला कुठं ना कुठं ठेवला आहे. ही संतांची विशेषता आहे, लक्षात घ्या. ही संतांची विशेषता आहे. म्हणून तो काला भगवान स्वतःच्या हातानं वाटू लागले. तोच काला संतांच्या कृपेने आपल्याला प्राप्त होतो आहे. संत महात्मे वर्णन करतात, तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ. विशेष हा लाभ संत संगे, विशेष हा लाभ संत संगे, न लगे हिंडणे मुंडण्याचे काही, न लगे हिंडणे मुंडण्याचे काही. विशेष हा लाभ संत संगे, विशेष हा लाभ संत संगे, न लगे संतांच्या कृपेने तो काला आपल्याला प्राप्त होतो आहे. भागवतामध्ये भगवान शुकाचार्य वर्णन करतात, बिभ्रद्वेनुम जठरपटयोः शृंगवेत्रे च कक्षे, वामे पाणौ मसृणु कवलं तत्फलाङ्गुलेषु, तिष्ठन्मध्ये स्वपरिसुरधो हास्यन्नर्वभिस्वैः, स्वर्गे लोके मिषति बुभुजे यज्ञ भुग्बालकेलिः. पुंडलीकवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की जय. तोच काला संतांच्या कृपेने आपलं प्राप्त होतो आहे. तो काल्याचा प्रसाद आपण सेवन करून आपणही आपलं जीवन एकरूप करून घ्यावं, अद्वैत स्थिती प्राप्त करून घ्यावी.
अशी प्राप्त होण्याकरता आवश्यक साधनं आपल्याकडनं घडावी एवढी प्रार्थना करतो. झालेल्या सेवेमध्ये जे शास्त्र संवादी आहे ते गुरु परंपरेच आहे, जे विसंवादी आहे जे माझे दोष आहेत ते गुरुचरणाजवळ बसून दुरुस्त करून घेईन, पण जे संवादी आहे ती भागवत महाराजांची आणि भागवत महाराजांच्या कृपेमुळे गुरुवर्य साखरे महाराज जीवनामध्ये आले, त्यांची ही कृपा आहे. गुरुवर्य महाराजांनी फार कष्ट घेतलेत आणि खूप जवळून मला शिकवलं आहे. गुरुवर्य महाराजांच्या संगतीमध्ये 12 वर्ष राहण्याचा योग भागवत महाराजांच्या कृपेने माझ्या जीवनामध्ये आला आणि हे सगळं याच्यातला शब्द न शब्द गुरुवर्य महाराजांचा आहे. म्हणून जे संवादी आहे ते गुरु परंपरेचं आहे, जे विसंवादी आहे जे माझे दोष आहेत ते माझ्याजवळ परत द्या, पण जे संवादी आहे त्याचा स्वीकार करून आपणही आपलं जीवन परिपूर्ण करून घ्यावं एवढी प्रार्थना करतो. थोडा उशीर झाला पण सर्व टाळकरी मंडळी, ही वादक मंडळी, ही गायक मंडळी, रोहिदास महाराज गेले का? काही कार्यक्रम असेल हरकत नाही. महाराजांच्यामुळे एक विशेष शोभा कीर्तनाला आली आणि म्हणून काही विषय ते प्रमाण द्यायचे म्हणून मी बोलायचो, म्हणून ते विषय वाढत गेले. ते तर असते तर कीर्तन 9ला खरंच संपलं नसतं. संपलं. काय असतं टाळकरांमध्ये सुद्धा अचूक प्रमाण हे सगळं ज्याला म्हणतो ना आपण, रोजच पान खातात पण एखाद दिवशी पान चांगलं रंगतं. असं एखाद दिवशी रोजच पान खाणारे लोक आहेत पण एखादा दिवस असा येतो ते पान चांगलं रंगतं. तसं आजचं कीर्तन चांगलं रंगत चाललं, चांगलंच रंगलं होतं, प्रश्नच नाही. एवढी सगळी मंडळी गुणीजन मंडळी असल्यावरती कीर्तन रंगणार महाराज. आणि हे कीर्तन देवाचं कीर्तन आहे, लक्षात घ्या, हे देवाचं कीर्तन आहे. म्हणून ही सगळी मंडळी, ही गायक मंडळी, वादक मंडळी, ही सगळी या ठिकाणी आहेत. सर्वांच्या चरणावरती, तुम्हा सर्व श्रोत्यांच्या चरणावरती अंतःकरणपूर्वक नतमस्तक होतो आणि वाणीला विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. विना घ्या विना शिंकेला पहिले दुर्वी होतो दिगाचे मेवरे तुम्ही भारे डोळीकडे आवाती त्या धारा घ्या रे दोयेचा गोपरा तुम्ही भारे डोळीकडे तुका म्हणे हाची ठोका वारे दोयेकडे पसरवणीकडे कंठे धरिला कृष्णावने अवगाजने प्रकाश बापोलिया ब्रह्मादिका उत्तम लोका कामने भूमंडळी ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम झाले समाधान. आता उठावे मना येतो नाही नारायण, आता उठावे मना येतो नाही नारायण. तुळसी माळा देव निकटिला देव सुरवारा हनुमंत पुढे देव देव पांडुरंगा आषाढी कार्तिक देव देव पांडुरंगा आरती
आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा तीर्थांकरतो माझे दाखले अम्मा तुकारामा तुझे संग्रात प्राशान धावले सद्गुरुबाचे अभंग रक्षले आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा तीर्थांकरतो माझे दाखले अम्मा तुकारामा तुकिता दुर्नेसी ब्रह्म तुकासे आले म्हणून रामेश्वरी तुकारामा स्वामी सद्गुरुधामा तीर्थांकरतो माझे दाखले अम्मा तुकारामा पंढरीचा वार करे वारी चुकोनी रे हरी अकल्पायुष्य व्हावे तया कुळा माझ्या सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न कोणी काही संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकासी नामा मया सावे कल्याण जन निधान पांडुरंग मागणेची बाधा न कोणी काळी ही संत मंडळी सुखी असो मागणे ते प्रति आहे देशी तरी पाहे पांडुरंगा या संतासी रवी वंशमय तुका म्हणता उदार तोही मज पायी हेच मज दे आणि तुझे काही न मागो देवा ज्ञानदेव तुकाराम